नमस्कार. एसटीच्या म्हणजे आपल्या लाडक्या लाल परीच्या नव्या कॅशलेस तिकीट सिस्टमबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया. लाल परी आता पूर्णपणे कॅशलेस होणार. हे नेमकं कसं काम करेल? चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. एसटीच्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट. आता कोणत्याही सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर हे NCMC कार्ड अनिवार्यच आहे. हे नवीन नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्यासाठी GSTसह ₹199 इतका खर्च येणार आहे. अर्थात या फीवरून थोडे मतभेद आहेत. केवळ नफा कमवण्यासाठीच हा निर्णय असल्याचा काहींचा आरोप आहे. पण जर जुने स्मार्ट कार्ड जमा केले तर हेच नोंदणी शुल्क थेट ₹149 कमी होते. आता खर्चाबद्दल बोलायचं तर हे कार्ड ॲक्टिव्हेट करण्यासाठी वॉलेटमध्ये कमीत कमी ₹100 पहिला रिचार्ज अनिवार्य आहे. आणि त्यानंतरचे सगळे टॉपअप्स ₹50 पटीत करता येतील. एकदम सोपी आणि सरळ सिस्टम. आता पाहूया हे स्मार्ट कार्ड नेमके कोणकोणत्या प्रवासी गटांसाठी आवश्यक आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवासी ज्यांना सध्या सवलत मिळते त्यांना हे कार्ड काढावेच लागेल. या व्यतिरिक्त स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि राज्य पुरस्कार विजेते या सर्वांना सवलतीसाठी याच कार्डचा वापर करावा लागेल. यामागील मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे. बोगस लाभार्थ्यांना आळा घालणे आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे. नोंदणीसाठी महिला आणि ज्येष्ठांना आधार कार्ड, विद्यार्थ्यांना सरळ ID, दिव्यांगांना UDID आणि इतरांसाठी मोबाईल OTP लागेल. यासाठी राज्यभरात एक मोठी यंत्रणा उभी केली आहे. सर्व ST आगार आणि 3000हून अधिक अधिकृत एजंट्स यासाठी सज्ज आहेत. प्रोसेस अगदी सोपी आहे. जवळच्या बस स्थानकावर किंवा एजंटकडे जा, डॉक्युमेंट्स द्या आणि फी भरा. झाले. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या प्रीपेड कार्डमध्ये पैसे कसे भरायचे आणि कुठे? अगदी सोयीस्कर. कंडक्टरकडच्या मशीनवरून ऑनलाईन पोर्टल, ॲप किंवा बस स्थानकावर हे कार्ड सहज रिचार्ज करता येईल. आणि हो, हे कार्ड फक्त एसटीपुरतं मर्यादित नाहीये. देशभरातील मेट्रो, रेल्वे, टोल आणि खरेदीसाठीही हे चालणार. ही एकच कॅशलेस प्रणाली आपल्या रोजच्या प्रवासाचं संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. तुम्हाला काय वाटतं?